तर बाजरी करीत होतो तेवढ्यातच ढग आलं. म्हणूनच घाईत काम सुरू केलं तर ते गाईचं काम असं नुकसान करून गेलं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या कुल्फ्यांपासून बाजरीचं दाणं वेगळं कसं करतात ती. तर तुमच्यापैकी सगळ्यांनी बाजरीची भाकर तर खाल्लीच असन, पण ती बाजरी आहे ना अशी कणसांना लागती. आणि या कणसांना लागलेली बाजरी लय कमी जणांनी बघितली असन, जसं की आमच्या बाच्यानी पहिल्यांदाच बघितली होती. म्हणूनच शेट या कणसांना कुल्फ्या म्हणत होता. तर यंदा मी काही कुल्फ्याची शेती केली नव्हती, हे बाजरी करायचं काम आप्याच्या घरी चालू होतं. आणि बाजरी करायची मशीन रानात आली की किती मॅन पॉवर असली तरी कमीच पडती, कारण की गम्याला बरोबर आणि टाकू टाकू तुमची कमर कामातून जाईल, पण मशीन काही थकत नाही. आणि जवळ सगळी कणस संपत नाही तवर ती थांबत पण नाही. मग अशा वेळेस मदत होती पोरांच्या मैत्रीची. पोरांमध्ये ना मित्र फक्त एकामेकी सोबत हिंडत नाही तर एकामेकीच्या घरची अशी कामं पण करतात. मग पोरो, ही गोष्ट खरी आहे ना, पण आता राहिला विषय ह्या कणसांपासून बाजरीचं दाणं वेगळं कसं करतात त्याचा. तर त्याच्यासाठी आहे ना सगळ्या तांड्या अशी काटलेली कणस मशनीत टाकतात आणि मग एका बाजूला असं दसकट निघत आणि एका बाजूला शेतकऱ्यांनी पिकवलेलं असं सोनं. आणि या सोन्याची किंमत तोच समजू शकतो की ज्याने दाण्याला कोंब लागल्यापासून तर त्याला कणीस लागत पर्यंत दिवस रात्र न बघता या पिकाला स्वतःच्या लेकरासारखं सांभाळलंय. आणि म्हणून शेतकऱ्याला आहे ना प्रत्येक दाण्याचं महत्व असतंय. आणि तुम्ही पण तुमच्या ताटात येणाऱ्या प्रत्येक दाण्याला महत्व द्या, कारण की तुमच्या ताटात ह्यो दाणा येत असताना त्याला पिकवणारा आणि त्याला आणणारा कित्येक वेळा उपाशी राहिलेला असतोय.